एक दिवस काय झालं, मायलेकी सहज गप्पा मारत बसल्या. मायलेकी गप्पा मारत बसल्या आणि अचानक डोळ्यापुढे फिरून गेलं की तिच्या नावावर पगार नाही, पण घर तिच्यामुळे चालतं. तिने स्वप्न गाठायची थांबवली. म्हणूनच तुमची स्वप्न पूर्ण झाली. ती हाऊसवाईफ नाही, ती तुमच्या घराची हार्टबीट आहे. हे तुम्ही विसरून जातात. तिच्यामुळेच तुमचं घर आहे. आईला जे जगता आलं नाही ते जगता यावं म्हणून नियतीने पाठवलेला तिचा दुसरा श्वास म्हणजे तिची लेक. आईला जे जगता आलं नाही ते जगता यावं म्हणून नियतीने पाठवलेला तिचा दुसरा श्वास म्हणजे तिची लेक. किती सुंदर आणि छान आहे ना. म्हणूनच त्या मायलेकी गप्पा मारत असतात तेव्हा अचानक 1 ते 10 वयात वय किती आहे, 10 ते 20 वयात मार्क्स किती आहेत, 20 ते 30 वयात कमाई किती केली आणि 30 ते 40 वयात मुलं किती झाली, 40 ते 50 वयात संपत्ती किती जमवली, 50 ते 60 वयात BP आणि शुगर किती, 60 ते 70 वयात पेन्शन किती आणि 70 ते 80 वयात अजून किती, म्हणजे अजून किती जगणार आहात, आहे की नाही. म्हणजे जगायला मर्यादाच आली की काय. पण त्या आईला खूप असं एकटं वाटतं हो. मग एक दिवस लेकीला आई हळूच बोले, रांधा वाडा उष्टी काढा, दुसरं मी काय केलेलं. म्हणे हसून लोक ओव्या सुरेख गाणीतून ना आम्हा ऐकवलंस. लेक काय म्हणते, दुसरे मी काय केले. लेक म्हणे हसून श्लोक ओव्या सुरेल गाणीतून तू आम्हाला ऐकवलंस. स्वच्छवाणी सुरेल शब्द भांडार तुझे खुले केलेस. तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी. तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली. तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी आणि तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली. थोडी संस्कार वर्गात नाही, मला थोडं तू संस्कार वर्गात घातलं होतं, आहे की नाही. संस्कार वर्गात नाही, आई जावे लागले आम्हाला. कसे वागावे, कसे बोलावे, ठेवा तुझाच. सर्वांना नव्हते यूट्यूब, नव्हते गुगल, तरी काहीच अडले नाही तुझ्यासोबत बोलताना. गोष्टी कधी संपल्या नाही. सण सोहळे, लग्नकार्य, तुझे इव्हेंट मॅनेजमेंट, जमा खर्च, देणी घेणीतूनच शिकलीस ॲडजस्टमेंट. आमच्या छोट्या दुखण्यासाठी डॉक्टर आमचा तूच होतीस. ओवा हळद शोभा हरडा आजही असते माझ्यापाशी. तुझी रांगोळी, तुझे भरतकाम, तुझ्या कलात्मक शिकून गेली. माहीत नाही कशी केव्हा सुंदरता ह्या जेवणी आली. पही पावनात वाढलो म्हणून कंटाळा आजही येत नाही. माणसं जोडण्याची कला जणू जगण्याचाच भाग होई. तरीही आई आता का असं म्हणतेस ग. आयुष्यात मी काही केले नाही. तुझ्याशिवाय का ग आई माझ्यातल्या कळीचे फूल झाले. तुझ्याशिवाय का ग आई माझ्यातल्या कळीचे फूल झाले. खरंच लेक मला शिकूनच गेली की खरोखर मी अशी वागली का. पण आता मौन राहणं एक साधना आहे और सोच समजकर बोलना एक कला, आहे की नाही. आनंदी मन आणि चांगल्या भावना जीवनाची खरी संपत्ती आहे. हेच खरं जीवन आहे. खरं माझ्या लेकीने माझं आनंदी मन करून दिलं या विचारांनी. आणि मी कशी जगली होती, काय जगली होती
हे तिने मला तिच्या या छोट्याशा गप्पांमधून मला सुचून दिलं की आई तू कशी होती आणि तुझ्यामुळेच मी अशी आज घडली. तरी तू म्हणते की मी काय केलं. अगं तू रांधावाडा उष्टीकाडा याच्यातनं एक कवयित्री झालीस, साहित्यिका झालीस आणि काय पाहिजे गं तुला. सगळं तुझं सर्व काही आहे, तुझं पाशी आहे. अनेक काय पाहिजे गं आई तुला, अनेक काय पाहिजे. नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर 2 चॅनल आहेत. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कुठला व्हिडिओ आवडला ते बघा. कुठे कुठे गेले व्हिडिओ ते मला बघू दे. माझे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर.